लोकनेते आमदार श्री निलेशजी लंके आपल्या मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे आजच्या या प्रोग्राम मध्ये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपण साजरी करत आहोत आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये पाकिस्तानमधून मोठ्या संख्येने आपले मराठी बांधव जॉईन झालेले आहेत. पाकिस्तानासोबतच वेगवेगळे जे देश आहेत, जसं बहरीन असेल, मलेशिया असेल, युरोप असेल, या वेगवेगळ्या देशांमधून अनेक मराठी बांधव आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेले आहेत आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये. मी स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशन सातारा आणि पुणे याचा मी संचालक आणि गेल्या 8-9 वर्षांपासून स्पर्धा परीक्षांच्या टीचिंगच्या क्षेत्रामध्ये मी कार्यरत होतो आणि मागच्या वर्षी जसा हा कोरोना पिरियड सुरू झाला, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय व्हायला लागली होती. गायडन्स कुठे अवेलेबल नव्हतं, पुस्तक अवेलेबल नव्हते, नोट्स अवेलेबल नव्हत्या. मग त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात माझे जे विद्यार्थी होते, पुण्यातले असतील, मुंबईमधले असतील, तर सगळ्या विद्यार्थ्यांनी मला मिळून रिक्वेस्ट केली की सर, ऑनलाईन पद्धतीने काहीतरी तुम्हाला सुरू करता आलं तर प्लीज तुम्ही असं एखादं प्लॅटफॉर्म, एखादा व्यासपीठ सुरू करा की जेणेकरून आम्हाला एमपीएससीची, युपीएससी तयारी सुरू करता येईल. आणि मग त्या अनुषंगाने स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशनची सुरुवात आम्ही केली. श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशनचं उद्घाटन केलं, आम्हाला सपोर्ट केला. त्यानंतर मग बऱ्याच दिवसात, म्हणजे थोड्याच वेळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आम्हाला जॉईन होत गेले. स्वप्न स्टडीजचं ॲप आपण लॉन्च केलं आणि ते सुद्धा महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी यूज करतायत. स्वप्न स्टडीजचं यूट्यूब चॅनल आहे, त्यामार्फत देखील एमपीएससी असेल, युपीएससी असेल आणि ज्या काही स्टेट आणि नॅशनल लेवलच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, त्यांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशन सातारा आणि पुणे याच्याशी जॉईन झालेले आहेत आणि या पद्धतीने आमचं हे कार्य सुरू आहे. त्यासोबतच एक आगळा वेगळा असा उपक्रम संपूर्ण जगामध्ये मराठी भाषेवर प्रेम करणारे मराठी भाषिक, मराठी बांधव कुठे कुठे वसलेले आहेत, या सगळ्यांचा म्हणजे अभ्यास करून, या सगळ्यांशी संपर्क करून मराठी माणसांना, मराठी संस्कृतींना, मराठी कम्युनिटीला जोडण्याचं काम स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशन गेल्या वर्षभरापासून करत आहे. खरं तर हा प्रवास फार जुना आहे. अनेक वर्षांपासून, म्हणजे गेल्या 2.5-3 वर्षांपासून आम्ही या सगळ्यांशी संपर्कामध्ये आहोत, संपर्क करायचा प्रयत्न करतो आहोत. मग त्यामध्ये पाकिस्तान असू द्यात, US असू द्या, युरोप असू द्यात, इव्हन आफ्रिकन कंट्रीज असतील काही, त्यानंतर काही म्हणजे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज असतील, जसं फिजी सारखा देश असेल. तर जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे मराठी पाऊल पडलेलं आहे, जिथे जिथे मराठी माणूस वसलेला आहे आणि तो जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये राहून कशा प्रकारे मराठी भाषेचं जतन करतो आहे, मराठी संस्कृतीचं जतन करतो आहे, तर याचा सगळ्यांचा अभ्यास करून, यांचा मागोवा घेऊन अनेक लोकांना जोडण्याचं काम स्वप्न स्टडीज गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत होतं आणि मग त्या प्रोसेसमध्ये आम्हाला यश आलं. पाकिस्तानमधली मराठी कम्युनिटी आमच्याशी जॉईन झाली. त्यामध्ये श्री विशाल राजपूत असतील, पाकिस्तानमधील मराठी कम्युनिटीचे ऍक्टिव्ह सदस्य, ते मराठी कम्युनिटीसाठी सोशल वर्क असं भरपूर करत असतात. मग ते आमच्याशी जॉईन झाले आणि या प्रोसेसमध्ये जवळजवळ 150 फॅमिलीज, पाकिस्तानच्या 150 फॅमिलीज आमच्या या स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशनशी जॉईन झालेल्या आहेत. दर रविवारी ऑनलाईन पद्धतीने आपल्याकडे ऑनलाईन लेक्चर्स होत असतात, मराठी भाषेचे धडे त्यांना दिले जातात. बहरेनवरून जॉईन झालेल्या श्रीमती अनघा पारखी यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी आमदार साहेबांच्या कार्याचा परिचय द्यावा आणि आमदार साहेबांचं स्वागत करावं. मॅडम प्लीज. सर्वात प्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांनाच शुभेच्छा आणि सगळ्यांचं स्वागत. मी परिचय करून देते आमदार साहेबांचा. आज आपल्या बरोबर आपल्या पाकिस्तानमधले आणि विश्वामधून सगळीकडूनच अनेक मराठी बांधव इथे आलेले आहेत, परंतु थोडासा त्यांना भाषेचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी आमदार साहेबांचा जो परिचय आहे तो हिंदी भाषेमध्ये करून देते. रामचरित मानस के अरण्य कांड में भगवान राम द्वारा संतों के लक्षण बताए गए हैं। षट विकार जित अनघ अकामा, अचल अकिंचन सुचि सुख धामा, अमित बोध अनिहमित भोगी, सत्य सार कभी कोबिद जोगी। अर्थात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर
इन 6 विकारों को जीतकर पाप रहित, कामना रहित, स्थिर बुद्धि, अकिंचन, सर्वत्यागी और बाहर और भीतर से पवित्र, सुख के धाम, असीम ज्ञानवंत, सत्यनिष्ठ, कवि और विद्वान, ऐसे लोग ही वास्तविक संत कहलाते हैं। और आज के हमारे इस विशेष कार्यक्रम के जो अतिथि है, माननीय आमदार नीलेश दादा लंके जी, वो इन्हीं सभी गुणों को धारण करते हैं। जैसा कि जगतगुरु तुकाराम महाराज कहते हैं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। पिछले 1 साल से पूरे विश्व में कोरोना महामारी ने उत्पात मचाया है। पूरे विश्व की आरोग्य व्यवस्था केवल इसी विषय को लेकर काम कर रही है, लेकिन फिर भी ये आरोग्य व्यवस्था पूरी नहीं पड़ पा रही। और इस वक्त आमदार माननीय नीलेश दादा जैसे सच्चे इंसान इस समाज के लिए उठ खड़े हुए। आज आप सभी को उनका परिचय करवाने का जो मुझे मौका मिला है, ये मेरा सौभाग्य है। महाराष्ट्र के पारनेर जिले के इलाके से आए हुए नीलेश दादा लंके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के आमदार हैं। 10 मार्च 1980 को पारनेर जिले के हंगा नामक गांव में नीलेश दादा का जन्म हुआ। आपके पिताजी जिला परिषद के स्कूल में शिक्षक थे। नीलेश दादाजी ने पॉलिटिकल साइंस में बीए किया है और बचपन से ही नीलेश दादा को कुश्ती का शौक रहा है और उसी के साथ एक बहुत बड़ा शौक है वो समाज सेवा का। अपने शुरुआती दौर में नीलेश दादा ने काइनेटिक कंपनी में नौकरी, फिर होटल, किराना दुकान आदि व्यवसाय किए, लेकिन फिर बिजनेसमैन मिले नीलेश दादा पर समाज सेवक नीलेश दादा ने मात कर दी और नीलेश दादा इस पूरी समाज के हो गए। आज पारनेर जिले के भाड़वनी गांव में नीलेश जी 1000 बेड का एक कोविड केयर सेंटर चला रहे हैं। इस भयानक संकट के समय एक लोक प्रतिनिधि एवं एक कुटुंब प्रमुख होने के नाते नीलेश जी इस कोविड केयर सेंटर के माध्यम से खुद खड़े रहकर काम कर रहे हैं। आज तक 3500 से ज्यादा पेशेंट ठीक होकर, स्वस्थ होकर अपने अपने घर गए हैं। और इतना ही नहीं, लेकिन जो रुग्ण इस सेंटर में आते हैं, इस कोविड केयर सेंटर में आते हैं, उनकी मानसिक स्थिति भी अच्छी रहे, उसकी मानसिक स्थिति उत्तम रहे, इसका ख्याल भी इस सेंटर में रखा जाता है। इसके लिए भी प्रयत्न किए जाते हैं। आनंदी रहो, सुखी रहो, यह मंत्र नीलेश दादा इस काम के माध्यम से न कि केवल पारनेर के रहवासियों को बल्कि पूरे विश्व को दे रहे हैं। मैं आपको इस काम के लिए और आप जो भी अन्य सेवाएं समाज के लिए कर रहे हैं, इस समाज के लिए दे रहे हैं, इन सभी के लिए आपका हार्दिक शुभकामनाएं देती हूं। और मैं माननीय आमदार नीलेश दादा जी से ये गुजारिश करती हूं कि वे अपने अमूल्य विचार हम प्रकट करके हमें मार्गदर्शन करें। धन्यवाद। मॅडम खूप खूप धन्यवाद. मी धन्यवाद। आमदार निलेश दादा लंके आणि आपले जे सगळे मान्यवर आहेत जे या मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहेत त्यांना सांगू इच्छितो की श्रीमती अनघा मॅडम आणि त्यांचे मिस्टर हे अनेक वर्षांपासून बहरीनमध्ये राहत आहेत आणि परदेशात राहून सुद्धा मराठी भाषेवर प्रेम आणि मराठी भाषा कुठेतरी तिचं म्हणजे संगोपन व्हावं, संवर्धन व्हावं यासाठी अथकपणे प्रयत्न करतायत अनेक वर्षांपासून. मॅडम खूप खूप धन्यवाद. मी पुढच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये सगळ्यांना घेऊन जाणार आहे. श्रुती पुराणिक बॉलिवूड मध्ये कार्यरत असलेली माझी बहीण. अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलेलं आहे बॉलिवूडमध्ये. श्रुती पुराणिक दंगल सारख्या मूवीमध्ये आणि छिछोरे सारख्या मूवीमध्ये तिने कार्य केलेलं आहे. मी श्रुती तुला रिक्वेस्ट करेल की पुढचा जो कार्यक्रम आहे तो कंडक्ट करावा. सगळ्यांना माझा नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माननीय आमदार निलेश दादा लंके साहेब यांचा सौ अनघाताईंनी आत्ताच आपल्याला छान परिचय करून दिला, त्यासाठी त्यांचे आभार. निलेश भाऊ लंके म्हणजे कलियुगात जन्माला आलेला एक देवदूत. आज एक अनोखा योग आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रदेशातील परदेशातील मराठी सगळ्या भावंडांना आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे पाकिस्तानातील मराठी आपल्या बांधवांना लंके दादांचा परिचय होतो आहे. ही खूप एक अनोखी गोष्ट. या सर्वांना आपल्या कार्याबद्दल माहिती आहेच, कारण निलेश दादांना ओळखत नाही असा जगाच्या पाठीवर कोणी मराठी माणूस असेल असं मला वाटत नाही. तर पुढचे जे माझे प्रश्न आहेत ते मला असं वाटतं सगळ्यांना कळावं म्हणून मी हिंदीमध्ये विचारेन. तर नीलेश दादा, मला तुम्हाला असं विचारायचं है, मैं आपसे ये पूछना चाहती हूँ
कि आपका ये जो कोविड केयर सेंटर है, ये जो हॉस्पिटल है, ये आपने कब शुरू किया? इसकी स्थापना आपने कब की? सेंटर स्थापना आपण 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती स्थापना केली, सुरुवात केली. आणि हा विचार का आला यापेक्षा आपण ज्यावेळेस आपल्या कुटुंबावर संकट येतं, कुटुंबावर संकट आल्यानंतर प्रथमतः धावून कोण जातं त्या कुटुंबावर संकटातून बाहेर काढण्यासाठी? कुटुंब प्रमुख धावून जातो, बरोबर आहे ना. तसं मी या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचा जनसेवक या नात्याने, कुटुंब प्रमुख या नात्याने, ज्यावेळेस कोरोनाची महामारी आली, या कोरोनाच्या महामारीत आपल्या कुटुंबाला आपण सुरक्षितपणे बाहेर काढलं पाहिजे, त्या हेतूने मागच्या वर्षी जे कोरोनाचं संकट आलं पहिल्या लाटेचं, त्यावेळेस आपण 22 मार्चला लॉकडाऊन झाला आणि 23 मार्चला आपल्या मतदारसंघातील सुपा असू, नगर पुणा रोडवरील, नगर कल्याण रोडवरील टाकळी ढोकेश्वर असू, नगर भागातील नवनागापूर, नगर मनमाड रोडवर नवनागापूर या भागामध्ये आपण पायी जाणाऱ्या वाटसरू लोकांसाठी अन्नछत्र चालू केलं. आणि ते अन्नछत्राच्या माध्यमातून आपण 2.5 लाख लोकांना 64 दिवसात आपण अन्नदान केलं. आणि ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं 200 किलोमीटर लोक पायी आले, 100 किलोमीटर 200 किलोमीटर ज्यावेळेस लोक पायी चालले, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या लोकांच्या पायात चप्पल सुद्धा व्यवस्थित नाही, कोणाची चप्पल तुटलेली आहे, कोणाची काय प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस आपण चप्पल वाटप सुद्धा कार्यक्रम केला. तर प्रत्येक दिवसाला आपल्याला 700 ते 800 लोकांना चप्पल त्या ठिकाणी लागत होती. म्हणजे अशी एखाद्याची चांगली चप्पल आहे म्हणून त्यांनी चप्पल घेतली नाही, ज्याला खास गरज आहे अशा लोकांनी 700-800 लोकांना आपण चप्पल वाटप केली. आपण अन्नछत्र चालू केले, आपण निवारागृह केले. म्हणजे ज्यावेळेस बाहेरचे लोक आपल्या भागातून जायचे, त्यांना राहण्याची व्यवस्था करावी लागायची, त्यावेळेस निवारागृह केले, इतके चांगले निवारागृह केले. लहान मुलांसाठी वेगळं, महिलांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं असे निवारागृह आपण चालू केले. आणि नंतर ज्यावेळेस गावोगावातून फोन सुरू झाले, आवाज येतो? येस सर, आपला आवाज येतोय. गावागावातून ज्यावेळेस फोन चालू झाले का माझ्या कुटुंबातले कुणीतरी पॉझिटिव्ह आला, तुम्ही हॉस्पिटलला त्या ठिकाणी फोन करून सांगा पेशंट ऍडमिट करून घ्यायला. त्यावेळेस नगर जिल्ह्यामध्ये फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार त्या ठिकाणी मिळायचा. आणि सिव्हिल हॉस्पिटलला जर फोन केला त्या ठिकाणाहून उत्तर यायचं की बेड शिल्लक नाही, कारण नगर जिल्ह्याचा लोड त्या सिव्हिल हॉस्पिटलवर होता. जर ते पेशंट आपण खाजगी हॉस्पिटलला पाठवलं तर लाख रुपयाची बिल व्हायची. त्यावेळेस मी निर्णय घेतला, अरे हे लोक पैशामुळे लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागले. मग मी मागच्या वर्षी आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने आरोग्य केंद्र चालू केलं. आणि त्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आपण मागच्या वर्षी 5534 रुग्ण आपण डिस्चार्ज केले. कार्यक्रम ठेवला जातो त्या ठिकाणी, सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा रोज, कीर्तन असू, प्रवचन असू, त्या ठिकाणी भारुड असू, ऑर्केस्ट्रा असू, हिंदी मराठी गाण्यांचे, भावगीतांचे, भक्तिगीताचे कार्यक्रम त्या ठिकाणी असतात. त्या ठिकाणी संध्याकाळी सुद्धा फळ वाटप झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आपला 5:30च्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा परत एकदा डॉक्टरांचा राऊंड होतो. त्या ठिकाणी पुन्हा एकदा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर परत एकदा डॉक्टर राऊंड घेतात. त्या ठिकाणी एक आपल्याकडे 15x15ची एक स्क्रीन आहे, त्या स्क्रीनद्वारे आपण एखादा धार्मिक कार्यक्रम दाखवला जातो. आणि दिवसभरात एखाद्या तज्ञ डॉक्टरांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा ठेवलं जातं. सगळ्यात महत्वाचं आपण भीती घालवण्याचं काम केलं त्या ठिकाणी. आणि मी स्वतः पूर्ण वेळ त्या आरोग्य मंदिरात राहतो, मी झोपतो सुद्धा त्या ठिकाणी, पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करतो. मी त्या रुग्णांतच बसून जेवतो. त्यामुळे लोकांना मला पाहिल्यानंतर सुद्धा 50% भीती त्यांची निघून जाते. त्यांना असं वाटतं का हा पूर्ण वेळ या ठिकाणी, याचा अर्थ आपल्याला काही होणार नाही. त्यामुळे इतकं आनंदी वातावरण ठेवलं आपण सगळ्या गोष्टींनी. भीती, लोकांची सर्वात महत्वाची भीती काढली आपण, म्हणून आपण इतकं यशस्वीरित्या ते आरोग्य मंदिर चालू शकलो. आणि इतकं व्यवस्थितरित्या डिस्चार्ज लोकांचे झाले, म्हणजे 7,500 इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आजपर्यंत लोकांवर उपचार दिले, एक सुद्धा त्या ठिकाणी मृत्यू नाही. आणि कुठले हायर इंजेक्शन सुद्धा वापरले नाही. म्हणजे आपण 7,500 लोकांवर उपचार केले, फक्त 380 फक्त रेमडेसिवीर वापरले. किती? 380. आणि आपल्या कोविड सेंटरचं, आपल्या आरोग्य मंदिराचं रेकॉर्ड आहे, आपल्याकडे 23 कोरचं पेशंट आपण ऍडमिट केलं. आपण 60 ऑक्सिजन लेवल वाले सुद्धा पेशंट शटल केलं. 50-55 ऑक्सिजन लेवल ज्या पेशंटची
ज्या पेशंटचा स्कोर 22-23 स्कोर आहे असे पेशंट सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या डिस्चार्ज. सबसे मतलब जो मराठी नहीं समझ पा रहे हैं उन सारे भाइयों को ये बताना चाहती हूँ कि 7,500 पेशेंट्स जिनका कोविड स्कोर 23 था, उन सबको एडमिट करने के बाद उनके ऊपर जो सारे उपचार है वो करने के बाद सारे के सारे पेशेंट जो है वो सही हो गए। उनमें से किसी की मृत्यु नहीं हुई, तो ये बहुत एक अनोखी बात है। और अभी भी आप देख सकते हैं की वो अभी भी मतलब काम में बिझी आहे और पूरा दिन मतलब म्हणजे अजूनही दादा मला असं वाटतं की तुम्ही बिझी आहात आणि तिथूनच अटेंड करत आहात मीटिंग. मला एक प्रश्न असा होता की इतक्या सगळ्या फॅसिलिटीज, इतक्या सगळ्या सुविधा तुम्ही त्यांना प्रोव्हाईड करता सगळ्या पेशंट्सना आणि 7,500 हा आकडा खूप मोठा आहे आणि मला असं वाटतं अजूनही काही पेशंट्स तिथे असतील. तर एवढा सगळं आता सध्या आपल्याकडे 890 पेशंट आता ऍडमिट आहेत. बापरे. आता 890 पेशंट ऍडमिट आहे. आमच्याकडे इतकं म्हणजे स्कॅन करायला सुद्धा बाहेर जायचं नाही. अच्छा. आपल्याकडे डिजिटल एक्सरे मशीन आहे. हम्म. डिजिटल एक्सरे मशीन म्हणजे तुम्ही पहा प्रगत देशामध्ये स्कॅन नाही, आज पण एक्सरे वापरला जातो. म्हणजे एक्सरे वापरला जातो. स्कॅन इतकं पण चांगलं नाही, ते सुद्धा घातक आहे स्कॅन. आपण त्या ठिकाणी डिजिटल एक्सरे वापरला जातो. त्या डिजिटल एक्सरे मधून किती स्कोर आहे आणि त्यासाठी आपण काही नामांकित हॉस्पिटलला आपण टाईप केलेलं आहे का, आपण त्याचा रिपोर्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी पाठवला जातो. म्हणजे इतकं व्यवस्थित त्या ठिकाणी नियोजन आहे. म्हणजे आपण ज्यूस प्रत्येक पेशंटला ज्यूस आहे त्या ठिकाणी, फलाहार मोसंबी ज्यूस असो, ड्रायफ्रूट असो, अंजीर असो. म्हणजे पेशंट आमच्याकडे एखाद्या पेशंट व्यवस्थित झाल्यानंतर सुद्धा पेशंटला बळच म्हणावं लागत आता जा तुम्ही. म्हणजे जात नाही पेशंट. आम्हाला आग्रह करतात नाही आम्हाला 2 दिवस राहू द्या, आम्हाला 3 दिवस राहू द्या. हा एवढा जो सगळा खर्च आहे किंवा हा जो सगळा हे जे सगळे एक्सपेन्सेस आहेत, हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे एवढा खर्च कसा मॅनेज करतो? मी इतका भाग्यवान आमदार आहे. मी ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवली, मी प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवली. मला कुठला राजकीय वारसा नाही. माझ्या कुटुंबात कुणी राजकारणात नाही. मी आज पण माझं घर आज पण रात्री पाऊस आल्यानंतर गळालं. रात्रीचा रात्री सुद्धा माझी झोपायची अडचण होती. अशी परिस्थितीतून मी लोकवर्गणीतून मला लोकांनी आमदार केलं. मी 19 दिवस विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी फिरलो. त्यावेळेस मला प्रत्येक गावातल्या लोकांनी लहान मुलांपासून तर 90-95 वर्षाच्या आजी आजोबांनी पैसे मला त्या ठिकाणी दिले. कुणी 50 रुपये असो, कुणी 100 रुपये असो, असे वेगवेगळ्या पैसे पद्धतीने लोकांनी मला मदत करून मला आमदार केले. त्याच पद्धतीने हे आरोग्य मंदिर चालू केल्यानंतर सुद्धा आमच्या लहान लहान मुलाने खाऊसाठी साचवलेले खाऊचे डब्बे मला त्या ठिकाणी आणून दिले. आता आमच्याकडे काही एका मुलांनी तर सायकलसाठी वर्षभर साचवलेले पैसे वडिलांना सांगितलं का मला बर्थडे नाही करायचा, मला तो माझे पैसे साचलेले सायकलचे पैसे मला आरोग्य मंदिराला द्यायचे. एका मुलाने वर्षभर त्याला क्रिकेटचं किट घेण्यासाठी पैसे साचवले होते, ते त्याने आणून दिले. आमच्याकडे एक नांदूर पठार गाव आहे, त्या गावामध्ये एक मुलगा लॉकडाऊनच्या काळात एक पंप घेतला, हवा भरण्याचा पंप. त्या पंपामुळं गावातील लोकांच्या पंक्चर काढले. 1 महिना 1125 रुपये साचवलेले ते पैसे त्या ठिकाणी आपल्या आरोग्य मंदिराला आणून दिले. म्हणजे लोकांनी कुणी भाजीपाला दिला, कुणी धान्य दिलं, कुणी किराणा दिला. गावात ज्या पद्धतीने एखादी यात्रा असल्यानंतर गावात वर्गणी गोळा केली जाते, धान्य गोळा केलं, तसे गावागावात लोकांनी धान्य गोळा केले, वर्गणी गोळा केली. या ठिकाणी कुणी भाजीपाला आणून देतो, कुणी फळं आणून देतं, कुणी धान्य. आपल्याकडे धान्य 15 ते 16 ट्रक धान्य आता सध्या असेल. फळं इतक्या मोठ्या प्रमाणात, फळं, अंडे वेगवेगळे. म्हणजे आम्ही ह्या आरोग्य आपलं चालवित असताना सुद्धा आपण अजून आरोग्य कोविड सेंटरला त्या ठिकाणी मदत करतो. म्हणजे लोकांनी इतक्या वस्तू स्वरूपातलं मदत केली. कुणी औषधं आणून देतं, कुणी काय वेगवेगळ्या पद्धतीने. हे करत असताना आर्थिक स्वरूपात सुद्धा लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात मदत केली. म्हणजे आपल्याकडे आजी माजी शिक्षकांच्या संघटना असो, माजी सैनिकांच्या संघटनांनी पैसे दिले, शिक्षक लोकांनी पैसे दिले, लहान लहान मुलांनी दिले. अरे याला सांग एकदाच, 10 वेळा फोन करतोय त्याला, आपण समजत नाही का? जितेश का कोण आहे तो फोन करतो? जितेश सर. असं काय लिहिलं होतं 60 ते फोन करतो एक जण. म्हणजे लहान लहान मुलांनी सुद्धा त्या ठिकाणी पैसे दिले. आपल्याला विशेष म्हणजे ना, मतदारसंघातली लोकांनी पैसे देण्यात मला एवढं विशेष काय वाटलं नाही, की शेवट माझा काहीतरी संबंध आला त्या लोकांशी.
पण ज्यांचा आणि आपल्या कधी माझा संबंध नाही आला, जिल्ह्याच्या बाहेर लोकांनी मदत केली, राज्यातून लोकांनी मदत केली, आणि आपले भारतीय लोक जे परदेशात आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या या आरोग्य मंदिराला मदत केली. पण ज्यांचा आणि भारताचा काही संबंध नाही, एक स्टिवा नावाच्या एका व्यक्तीने आपल्या आरोग्य मंदिराला पाऊंड मध्ये पैसे पाठवले. त्याची अमाऊंट झाली आपल्याकडे 49,028 पैसे. बाप. म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणात लोकांनी आर्थिक सुद्धा मदत केली. हे कधी शक्य असतं? आपण ज्यावेळेस निस्वार्थी भावनेने काम करतो, आपण जीव ओतून काम करतो, त्यावेळेस लोकांना, प्रत्येकाला असं वाटतं, अरे कुणीतरी निपक्षपाती म्हणजे एकदम जीव ओतून काम करतो, त्याला आज आपण मदत केली पाहिजे. ह्या हेतूने हजारो हात देणारे हजारो हात आपल्या पाठीशी असतात. त्या पद्धतीने इतकी लोकांनी भरपूर मदत केली. म्हणजे आपल्याकडे आजच्या परिस्थितीत इतक्या मदत 2 कोटी रुपयाची कॅश स्वरूपात वर्ग ते पैसे गोळा झाले असतात आपल्या आरोग्य मंदिराला. भाजीपाला, किराणा इतक्या मोठ्या प्रमाणात पंक्ती बुक झालेले आहेत. आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम सुद्धा चांगले चांगले नामवंत कलाकार त्या ठिकाणी सांगतात की आमचा कार्यक्रम घ्या, आमचा कार्यक्रम घ्या. कार्यक्रम करून सुद्धा त्या ठिकाणी मदत जातात. शेवट त्या ठिकाणी आलेला प्रत्येकाला वाटतं, अरे हे किती पुण्याचं काम आहे. म्हणजे आज आम्ही म्हणजे अभिमानाने सांगतो, मृत्यूच्या दारात गेलेले लोक, बरेच लोक बाहेर आणले. अशा काही घटना जर तुम्हाला सांगितल्या तर एकदम खाजगी हॉस्पिटलने पेशंट ऍडमिट करून नाही घेतले. खाजगी हॉस्पिटलने पेशंट सांगितलं की तुमचा आता तुम्हाला उपचार नाही, तुम्हाला आता शेवट पर्याय नाही, हे पेशंट 2 दिवसात 4 दिवसात हे पेशंट जाणार आहे, घरी घेऊन जा. असे पेशंट सुद्धा आम्ही आपल्याकडे ऍडमिट केले आणि व्यवस्थितरित्या नीट करून घरी पाठवले. म्हणजे आम्हाला समाधान वाटतं की अरे इतकं चांगलं काम आमच्या हातून घडलं हे सगळं. आणि आम्ही भाग्यवान आहे का ह्या लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. मला बरेच जण विचारतात का तुम्हाला भीती वाटत नाही का या सगळ्या गोष्टीची? अगदी मी हा प्रश्न विचारणारच होते दादा तुम्हाला. बरोबर आहे ना. हो. शेवट मला ठीक आहे, मला भीती वाटली असती, मी काय केलं असतं, मला भीती वाटली असती तर मी घरी बसलो असतो. घरी बसून मी ह्या रुग्णांची सेवा करू शकलो असतो? नाही. नसतो करू शकलो. बऱ्याच जणांनी पण कोविड सेंटर सुरू केले, रिबीन कापली आणि कोविड सेंटर चालवता येत नाही. त्या ठिकाणी जीव ओतून थांबावं लागतं, पूर्ण वेळ लक्ष द्यावं लागतं. आम्ही कोविड सेंटर सुरू केलं, मी पूर्ण वेळ 20 घंटे 24 घंटे त्या ठिकाणी असतो. पूर्ण वेळ ठीक आहे, आम्हाला पण वाटतं अरे आपल्याला भीती, पण मी हा विचार करतो, अरे ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं, ज्या गोरगरीब जनतेने आपल्याला मोठं केलं, आपल्यासारख्याला एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आमदार केलं, त्या समाजाला मदत करण्याची ही वेळ आहे. त्या माझ्या गोरगरीब जनतेला वाचवण्याची ही वेळ आहे. त्यामुळे माझा जीव जरी धोक्यात आला तरी चालेल, पण मला ही हजारो लोकांची जीव वाचवणं सगळ्यात माझ्यासाठी महत्वाचं. म्हणजे मी माझ्या एकट्याच्या जीवासाठी जर सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला असता तर आज अखेरपर्यंत आपण 7,500 लोकांवर उपचार केले, त्यातले ते 50% लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं असतं. बरोबर. शेवट ज्या लोकांनी समाजात गाडून घेतलं त्या लोकांचं आज हजारो वर्ष आपण नाव घेतलं जातं. तुम्ही पाहिलं असन, आपण उद्या ज्यांची जयंती, त्या पुण्यश्लोक आदरणीय अहिल्यादेवी होळकरांची जयंती. अहिल्यादेवींनी काय केलं, म्हणजे ज्यावेळेस आपले पतीचं निधन झाल्यानंतर त्यांना त्यावेळेस सतीची चाल होती, त्यावेळेस त्यांच्या सासऱ्यांनी म्हणजे मल्हारराव होळकरांनी त्यावेळेस त्यांना सती जाण्यास विरोध केला. नंतर त्यांच्या मावळा प्रांताच्या कारभाराची जबाबदारी दिली. स्वतः लढाईचं नेतृत्व करणाऱ्या अहिल्यादेवी महत्वाचे काम स्वतः त्या ठिकाणी त्यांनी केले. म्हणजे बरेच अन्नछत्राचं, म्हणजे आपण आज म्हणतो अन्नदान, पण हे अन्नछत्र पहिलं सुरू केलं असेल ते म्हणजे अहिल्यादेवींनी सुरू केलं. बरोबर आहे ना. बरोबर. तुमचे मंदिर बांधण्याचं काम केलं अहिल्यादेवींनी. म्हणजे किती परळे वैजनाथचं आपल्या महाराष्ट्रातलं मंदिर असू, नाशिकचं द्वारका असू, काशीचं असू, उज्जैन असू, कित्येक धर्मशाळा बांधल्या. आज आपण म्हणतो संजय गांधी निराधार योजना आज म्हणतो, बरोबर आहे ना. संजय गांधी निराधार योजना आजच्या सरकारने चालू केली, पण खऱ्या अर्थाने विद्वानला आधार देण्याचं काम जे केलं असेल ते म्हणजे अहिल्यादेवींनी केलं. बरोबर ना. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे आपण म्हणजे आज सतीला विरोध सगळ्यात तीव्र केला असेल तो म्हणजे त्यावेळेस
म्हणजे त्यांना सुद्धा आपण आज बऱ्याच वेळा आपण म्हणतो एक महान योद्धा म्हणून त्यांच्याकडे कुशल राजनीतीचे गुण होते, प्रभावशाली शासन महाराणी म्हणून अहिल्यादेवींना ओळखलं जात होतं. अरे त्यांच्या भूमीत आपण जन्माला आलो, म्हणजे त्यांनी इतकं गोरगरीब जनतेसाठी एवढं केलं. स्वतः म्हणजे कुठला आधार नसताना अहिल्यादेवीने स्वतः लढाई केल्या. म्हणजे आपण ज्या भूमीत राहतो, महाराष्ट्र साधू संतांची भूमी, त्यांचा आदर्श घेऊन आपण काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ज्यांनी समाजासाठी काम केलं, समाजासाठी गाडून घेतलं. तुम्ही पाहिलं असं कधी कुठल्या उद्योगपतीची जयंती पुण्यतिथी साजरी होती का? कधी होत नाही आणि कधी होणार पण नाही. पण ज्या समाजाच्या काही व्यक्तींनी समाजासाठी वाहून घेतलं, समाजासाठी रक्त ओतले, त्यांची जयंती साजरी होती, त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यामुळे आम्ही पूर्ण वेळ ठिकाणी आरोग्य मंदिर असो या मंदिरामध्ये काम करतो. म्हणजे पूर्ण वेळ माझ्या बरोबर, मी स्वतः जरी काम करत असताना माझ्या बरोबर आमचे 150 कार्यकर्ते अहोरात्र त्या ठिकाणी काम करतात. आमच्यातले काही बऱ्याच जणांना, बऱ्याच सहकाऱ्यांना त्या ठिकाणी कोरोनाच्या आजाराला सामोरं जावं लागलं. त्या ठिकाणी उपचार घेतले, त्या ठिकाणी नीट झाले. पण काही जणांना मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागलं. पण हे करीत असताना सुद्धा म्हणजे आम्ही हे दुःख बाजूला ठेवून लगेच त्या आरोग्य मंदिरामध्ये संपर्क केला. म्हणजे माझ्या कुटुंबातील माझ्या चुलत्यांचं निधन झालं. आमच्या आरोग्य मंदिर सुरू करण्यात ज्यांचा एकदम सिंहाचा वाटा होता, आमचे प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटगण म्हणून, त्यांच्या पत्नीचं निधन झालं. पण आम्ही अंत्यविधी करून अर्ध्या तासात परत आरोग्य मंदिरात या रुग्णांची सेवा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलो. ही सुद्धा एक प्रकारची लढाईच आहे. आणि मला असं विचारायचंय की म्हणजे जेव्हा तुम्ही डिसिजन घेतलं, तुम्ही तिथेच राहता, तिथेच जेवता, त्याच लोकांबरोबर सगळ्यांबरोबर राहता जे इन्फेक्टेड आहेत. तर मग यावेळेस घरचे कसं रिॲक्ट करतात? घरचे काय म्हणतात की शेवट प्रत्येकाला एक कुटुंब असतं, पण कुटुंबाच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. समज या समाजात बहुतांश लोकांचं कुटुंब मर्यादित असतं. ते म्हणजे नवरा बायको, 2 मुलं आणि जमलं तर आई वडील, बरोबर आहे ना. हे कुटुंब असतं, हे मर्यादित कुटुंब आहे. माझं कुटुंब हे एकदम विस्तीर्ण कुटुंब आहे. म्हणजे हे विश्वची माझे माहेर हे कुटुंब आहे ना माझं. मी या कुटुंबाच्या लोकांची सेवा करतो, दुसरी कोणाची सेवा करतो? म्हणजे मी 20 घंटे 24 घंटे थांबून राहतो, ही कोणाची? मी माझं कर्तव्य करतो ना, माझ्या कुटुंबातल्या लोकांची रुग्ण सेवा करतो. माझा भाऊ त्या ठिकाणी ऍडमिट आहे, माझी आई ऍडमिट आहे, माझे वडील ऍडमिट आहे, माझी भगिनी ऍडमिट आहे, यांची सेवा करतो ना. ही कुटुंबातले लोक आहे ना माझे. मला जर एक भावना अशी माझ्या मनात असतं की मी कुठला तरी एक आमदार आहे, ते कुणीतरी एक मतदारसंघातले लोक हे फॉर्मॅलिटी म्हणून करायचंय, तर मी करू शकलो नसतो. मला ज्यावेळेस ज्या भावनेने वाटतं का रे प्रत्येक माणूस हा माझ्या कुटुंबातला आहे, त्यांना आज आधाराची गरज आहे, त्यांना आपण मदत केली पाहिजे, त्यांना जीवदानाची गरज आहे, त्यांना जीवदान दिलं पाहिजे. त्यामुळे मी एवढं जीव ओतून काम करतो ना, ते माझं कुटुंब आहे ना, माझ्या कुटुंबातल्याच लोकांचं काम करतो. आणि विशेष करून मी जीवासाठी काम करतो. म्हणजे माझ्याकडे आज पण रात्री कर्नाटकचं पेशंट ऍडमिट झालं. कुठलं? कर्नाटकच्या एका पेशंटनी पाहिलं आणि कर्नाटकचं पेशंट झालं. माझ्याकडे 8 दिवसापूर्वी त्या ठिकाणी मालेगावच्या पुढं जळगाव धुळ्याचं एक पेशंट माझ्याकडे आलं. एका कुटुंबातले 4 लोक एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. 3 लोक एक्सपायर झाले, 5-5 लाख रुपये बिल झाली. त्या ठिकाणी एक आजी होती 65 वर्षाची. ती तिच्या नातवाला म्हणले, मी युट्यूबवर पाहिलंय, त्याला युट्यूब सुद्धा बोलता येईना, त्यावर पाहिलं ते कुठं कोविड सेंटर आहे, तिकडं मला नेऊन घाल. 7,000 रुपये गाडीला भाडं दिलं. आपल्या आरोग्य केंद्रात आणून घातलं. त्यावेळेस म्हातारीची ऑक्सिजन लेवल 78 होती, स्कोर होता 16. ती म्हातारी आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी शटल केली आणि काल रात्री संध्याकाळी डिस्चार्ज सुद्धा केली. रात्री कर्नाटकवरून एक पेशंट आलं. म्हणलं कर्नाटकवरून बाबा कसे आले? त्यांचे 2 मुलं आता सेवेत आहे, म्हणजे आर्मीत ते दोन्ही पण सर्व्हिसला आहेत. त्यांनी त्या बाबांनी सांगितलं आम्हाला युट्यूबवर पाहायला मिळालं म्हणून आलो. म्हणजे माझ्याकडे आता सध्या सुद्धा महाराष्ट्रातले प्रत्येक ठिकाणचे पेशंट असतील.
म्हणजे पार धुळे असू, जळगाव असू, तुमचं नांदेडचं सुद्धा पेशंट आहे. मधल्या काळात भोपाळची पेशंट होती, बीडचे पेशंट असू, पुण्या शहरातले पेशंट माझ्याकडे, मुंबई शहरातले पेशंट माझ्याकडे आता सध्या. बापरे. तर आम्ही शेवट जीवासाठी काम करतो. खरं तर दादा या कार्याबद्दल आभार मानणं म्हणजे तुम्हाला थँक्यू म्हणणं ही खरं खूप छोटी गोष्ट आहे. शब्दात या गोष्टीचे आभार मानले जाऊ शकत नाही. पण मला असा एखादा अनुभव विचारायचा आहे की जेव्हा पेशंट्स बरे होऊन जातात तेव्हा काय म्हणजे भावना असतात किंवा काय अनुभव असतो, काय फिलिंग असतं ते की तो अनुभव म्हणजे एकदम आगळा वेगळा अनुभव असतो. म्हणजे ज्या लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढला आपण, ते लोक ज्यावेळी डिस्चार्ज होतात ना त्यावेळी त्यांचे अश्रू पाहायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे एक देऱ्याची एक महिला आणि तिचा नवरा आणि तिची एक लहान मुलगी, 3 पेशंट मी एक 8 दिवसापूर्वी डिस्चार्ज केले. ज्यावेळेस माझ्याकडे ऍडमिट होण्यासाठी आलते त्या महिलेचा स्कोर होता 20 स्कोर होता आणि तिची ऑक्सिजन लेवल होती 78. किती? 78. नवऱ्याचा स्कोर होता 7. त्याची ऑक्सिजन लेवल 94-95 एकदम शटल होती आणि मुलगी नॉर्मल होती. नगरमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून सगळे खाजगी हॉस्पिटल पालथी घातली. सगळ्या हॉस्पिटलांनी सांगितलं की तुला ऍडमिट करता येणार नाही, कारण तुला व्हेंटिलेटरची गरज लागणार आहे, तुला बायपॅपची गरज लागणार आहे. आमच्याकडे व्हेंटी नाही, बायपॅप नाही, त्यामुळे तू दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. शेवटच्या पर्याय म्हणून तिला कोणी ते सांगितलं आता तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा. माझ्याकडे आल्यानंतर मग आमच्या डॉक्टरच्या टीमने सांगितलं तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या मुलीला ऍडमिट करून घेऊ, तुला ऍडमिट करता येणार नाही. त्यावेळेस मी ती महिला कारडती म्हणून मी तिच्या जवळ गेलो तर ती मला म्हणली मला काही करा, माझ्या ह्या मुलीसाठी मला वाचवा, मला जीवदान द्या. मी सुद्धा सांगितलं की याला ऍडमिट करून घ्या, मला O2 सेक्शनला पाठवून द्या. मी मागून गेलो, तिला पोटाव झोपवली, O2 लावला आणि थोडी थोडी शटल झाली. तिच्या वेळेस डिस्चार्ज झाला तिचा. मी आमच्याकडे असं एक ब्रॅकेट लावलेलं आहे आमच्या किचनच्या बाजूला. त्या ब्रॅकेटच्या बाजूला किचनच्या तिथे उभं होतो. नवरा बायको ती मुलगी एक त्या ब्रॅकेटला अशी एक थोडं होल होतं, त्या याच्यातून पार्टिशन मधून ते हात घालीत होते माझे पाय धरायला. त्यावेळेचे वेगळे त्यांना म्हणजे आनंदाचे अश्रू का दुःखाचे अश्रू हेच कळणार. माझे कित्येक पेशंट आहे आज सुद्धा, माझ्याकडे काही पेशंट मी सोडले ना, म्हणजे पेशंट सोडताना एकदम त्यांना एकदम भावना आवरत नाही. आम्हाला पण समाधान वाटतं याला आपण मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. माझ्याकडे संगमनेरची एक महिला, तिची 2 दिवस आधी तिची आई वारली, तिची बहीण वारली. 3 आई आणि 2 बहिणी एका ठिकाणी, धुळ्याचं कुटुंब पण संगमनेर मध्ये राहायला, आणि त्यांची एक लहान मुलगी 13-14 वर्षाची मुलगी असेल. तर त्या महिलेची आई 2 दिवस आधी वारली, बहीण वारली. तिने एका हॉस्पिटलमध्ये होते पण नंतर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये झाल्या. त्या सिरत 2 वारल्या आणि ती बाई एकदम शेवटच्या स्टेजला गेली, सिरत झाली. त्यावेळेस आपल्या संपर्कात एक कार्यकर्ता, ज्यावेळेस खाजगी हॉस्पिटलने सांगितलं की तुला व्हेंटिलेटरची गरज आहे आणि तुम्ही पेशंट हलवा, त्यावेळेस ते पेशंट माझ्याकडे आणलं रात्री एक 10 वाजता. मी आल्या एकदम ऍम्ब्युलन्स मध्ये पेशंट आणलं. ते एकदम आल्या ते आपल्या तिथं टाकले. एकदम पाहिलं तर इतकं वाईट परिस्थिती. मला सांगितलं की ह्या महिलेची आई आणि बहीण 2 दिवसापूर्वी वारली आणि एक लहान मुलगी आहे तिला. मी सुद्धा त्यावेळेस मी पाहिली इतकी, म्हणजे तिची ऑक्सिजन असं एक 55-60 पर्यंत, 55-60 पर्यंत, आणि स्कोर काहीतरी 1700 स्कोर. मी सुद्धा 2 मिनिटं परमेश्वराला प्रार्थना केली. अरे म्हणलं ही उद्या बाई गेली तर ह्या लहान मुलीला कोण, म्हणजे कुणीच नाही ना. मी सुद्धा 2 मिनिटं परमेश्वराला प्रार्थना केली. तिला मी चेक करीत असताना, कारण मी स्वतः पेशंट चेक करतो, म्हणजे आम्ही 50% डॉक्टर झालेलो आहे. मी चेक करताना मी सुद्धा परमेश्वराला प्रार्थना केली. अरे म्हणलं ही बिचारी वाचली पाहिजे, या मुलीसाठी तरी वाचली पाहिजे. ती महिला एक 3 दिवसापूर्वी एकदम इतकी व्यवस्थित झाली ना, एकदम व्यवस्थित झाली. म्हणजे असे बरेच लोक आम्ही त्या ठिकाणी वाचवले. त्यावेळेस वेगळा आनंद वाटतो. अरे आपण एखाद्याला जीवदान दिलं. असे कित्येक लोकांना जीवदान. एक 2 दिवसापूर्वीच म्हणजे आपल्याकडं आंबेगाव तालुक्यातले त्या ठिकाणचे टेमकर आडनावाचं पेशंट होतं.
पेशंट सिरियस झालं, आम्ही त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना फोन केला की तुमचं पेशंट सिरियस झालं, त्याला आपल्याला शिफ्ट करावं लागेल. त्यावेळी त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा आला त्या ठिकाणी. पेशंटला पण आणि पेशंट एकदम घाबरलेल्या अवस्थेत, मुलगा आणि पत्नी 10 फुटाच्या अंतरावर उभे राहिले, पण त्या पेशंटच्या जवळ आले नाही. पेशंटला आम्ही एकदम आधार दिला, त्याला पालथ झोपू, कुठं उठू लाव, हे ते आम्ही आधार दिला. म्हणजे आम्ही एकदम त्याला कवळी मारली आम्ही, म्हणजे इतकं त्याला आधार दिला. आणि ते पेशंट व्यवस्थित सेटल झालं. आणि त्याच्या डोक्यात तेच राहिलं, अरे माझी बायको माझ्या जवळ आलेली आहे, माझा मुलगा माझ्या जवळ आला नाही. पण बोलता बोलता एक जणाला म्हणला, मला तुम्ही या ठिकाणून आता डिस्चार्ज करा. आमच्या बाकीच्या कार्यकर्त्यांनी विचारलं, तुम्ही बाबा तुम्ही नीट नाही झाले, काय नाही, तुम्हाला कसं काय डिस्चार्ज करायचे? एक जणाला सहज बोलता बोलता म्हणून गेला, मला राहण्याची इच्छा नाही राहिली. अरे माझे जन्मदाता मुलगा माझ्या जवळ नाही, माझी पत्नी माझ्या जवळ आली नाही, म्हणजे लांबून जर शेजाऱ्यासारखं पाहतात, म्हणलं माझ्या जीवनाचा अर्थ काय? मला ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की अशी अशी परिस्थिती डिस्टर्ब झालेली, त्यावेळेस आपण त्या माणसाला परत व्यवस्थित सेटल केलं, समजून सांगितलं. आता ते पेशंट एकदम व्यवस्थित आहे. आपण एक उद्या परवा ते पेशंट सुद्धा डिस्चार्ज करू शकतो. त्या पेशंटची मानसिकता, मगाशी मी ज्यावेळेस भेटलो त्या पेशंटने मला सांगितलं, आज माझ्या वेळ होती. म्हणजे आपण ज्यावेळेस भावकीत किंवा एखाद्या गावकीत म्हणतो, आज माझ्या वेळ आहे, उद्या तुझ्या वेळ आल्या मी पाहतो, त्या पद्धतीने त्या व्यक्तीचं उद्गार आहे, आज माझ्या वेळ आहे, उद्या माझ्या बायको किंवा माझ्या मुला वेळ आल्यानंतर मी पाहिन. म्हणजे असे लोक सुद्धा, म्हणजे मुलगा बायको सुद्धा जवळ येत नाही, पण आम्ही त्यावेळेस त्याला मिठीत घेऊन त्याला आधार देण्याचं काम केलं. म्हणजे प्रत्येक पेशंटला आमच्याकडे 55-60 पोरं पॉझिटिव्ह आहेत, लहान लहान. मी उचलून घेतो ते पोरं सगळे पोरं माझ्या बरोबर खेळायला असतात, उचलून घेतो आम्ही. आमच्याकडे तर एक असं उदाहरण आहे का, नवरा बायको दोन्ही पॉझिटिव्ह आले आणि दोन्ही मुलं निगेटिव्ह आले. निगेटिव्ह आल्यानंतर ते नवरा बायको आपल्या आरोग्य मंदिरात ऍडमिट करून घेतले आणि ते मुलं साईडला रडत बसले. मी म्हणलं, अरे पोरं का रडतात? तर त्यांनी सांगितलं का आमचे मम्मी पप्पाला त्या ठिकाणी ऍडमिट केले आणि आम्ही निगेटिव्ह आहे. आणि मग आम्ही इकडे बसलोय. म्हणलं, मग तुम्ही तुमच्या आजी आजोबाकडे, मामा मामीकडे का नाही गेले? त्यांनी सांगितलं, आम्हाला आजीने आणि आजोबांनी आणि मामानी मामीनी सांगितली का तुम्ही आमच्याकडे यायचंच नाही. त्यावेळेस आपण ते दोन्ही मुलांच्या दोन्ही बाजूने 2 गळ्यात हात घातले, त्यांना आपल्या तिथं फिरवले, म्हणलं यांना खायला आणा, त्यांना हे खाऊ घाल, ते खाऊ घाल, म्हणलं यांना सेपरेट बेड टाकून द्या. आपल्या ज्या ठिकाणी आपलं स्वयंपाकाच्या बाजूला, आपण त्या ठिकाणी केटरिंगच्या बाजूला आपण त्यांना बेड टाकून दिला. इतके व्यवस्थित सेटल झाले ते मुलं, म्हणजे जाताना ते मुलं जात सुद्धा नव्हती. म्हणजे असे कित्येक लोकांना आम्ही त्या ठिकाणी मदत केली, कित्येक लोकांचे जीव वाचवले. म्हणजे समाधान वाटतं आम्हाला हे सगळं करीत असताना. खरंच दादा, हे तुमचं कार्य खरंच खूप मोठं आहे. शब्दात या गोष्टीला अप्रिशिएट करणं किंवा तुमचं कौतुक करणं किंवा तुम्हाला थँक्यू म्हणणं खरंच शक्य नाही. पण मी फक्त एकच तुम्हाला विनंती करू इच्छिते की तुम्ही काळजी घ्या. तुम्ही तुमच्या सोबत जी तुमची आर्मी आहे, जे हे युद्ध लढते आहे, त्या सगळ्यांनी काळजी घ्या. आणि बस एवढेच, म्हणजे खरंच शब्द कमी पडतील दादा, एवढं मोठं काम आहे तुमचं. मी बर का, आम्ही म्हणजे मी तरी व्यक्तिगत माझा देह परमेश्वराकडे अर्पण केलेला आहे. म्हणजे काय असेल ते परमेश्वर काळजी घेईल, पण मी ह्या सगळ्या मायबाप जनतेची काळजी घेणार. दादा आतापर्यंत माझ्याकडे मी काय डॉक्टर आहे का? नाही ना. म्हणजे मी सुद्धा, आमच्याकडे सगळे डॉक्टर जर गैरहजर असले ना, तरी मी 1000 पेशंट आमचे सांभाळू शकतो. बरोबर आहे. आतापर्यंत आपल्या कार्यक्रमामध्ये भूषण सिंग राजे होळकर हे जॉईन होते. पूर्ण ते कार्यक्रमामध्ये पण म्हणजे पहिल्यापासून ते जॉईन होते. आता आपलं जे काही संभाषण चालू आहे ते ऐकत होते, पण कदाचित काहीतरी टेक्निकल अडचणीमुळे ते लेफ्ट झालेले आहेत. तर ते जॉईन झाल्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी पण या विषयावर 2 शब्द बोलावे. मी तोपर्यंत विशाल राजपूत यांना रिक्वेस्ट करेल की विशाल जी, आपने अभी नीलेश दादा लंके जी के बारे में सुना, उनका जो अनुभव आपने सुना. मी नीलेश दादांना सांगू इच्छितो की पाकिस्तानवरून बरेच मराठी बांधव जॉईन झालेले आहेत. त्यापैकी विशालजी राजपूत हे
आपला जे मराठी समुदाय आहे कराची पाकिस्तान मधला, जवळजवळ 150 फॅमिलीज कराची पाकिस्तान मध्ये राहतात, मराठी बांधव आहेत. भोसले, जाधव, दुपटे अशी या सगळ्या लोकांची नावं आहेत. आणि विशाल राजपूत हे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत मराठी समुदायाचे. आणि मग त्यासोबतच पाकिस्तानमधून दुबई किंवा US किंवा युरोप किंवा मलेशियामध्ये जे स्थायिक झालेले लोक आहेत, तर ते सुद्धा या मीटिंगमध्ये जॉईन झालेले आहेत. आणि त्यांचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व विशालजी राजपूत करीत आहेत. मैं विशाल जी आपसे रिक्वेस्ट करूंगा कि आप नीलेश दादा लंकी जी से आप गुफ्तगू कीजिए. आपका माइक प्लीज ऑन कीजिए. सर मेरी आवाज आ रही है आपको? हाँ, आ रही है विशाल जी. आजचे कार्यक्रमात माननीय आमदार निलेश दादा लिंकेजी उपस्थित झाले आहे. मी पुराणिक सर करून तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे सर. तुम्ही इतका इम्पॉर्टंट टाइम आणि वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला आलात. मी तुमच्या मनापासून आभारी आहे आणि पूर्ण एकदा तुमचा आभार मानतो. जी सर आप इतनी जो बड़ी ये जो सेवा कर रहे हैं पूरे समाज की, अभी मैंने सुना कि आप अपने परिवार से दूर कि ये भी आपका परिवार ही है, आपने बताया कि ये सब आपका परिवार है. मुझे बहुत सारी बातें समझ में आई हैं कि लोगों ने अपने परिवार के जो बच्चे होते हैं, उनके जो वडील हैं, वो उनको कोविड पॉजिटिव हुआ तो वो बच्चों लोगों को भी किसी ने स्वीकार नहीं किया. और ऐसी कोरोना महामारी में आप लोगों के बीच में जो सेवा कर रहे हैं सर, ये बहुत उत्तम है, बहुत उत्तम है. ये इतना बहुत बड़ी भयंकर बीमारी जो पूरे वर्ल्ड में फैली हुई है, तो इसका जितना भी सर आप एक थैंक यू शब्द तो काफी नहीं है, लेकिन हम भगवान से यही प्रार्थना करते हैं, जिनकी हम पूजा पाठ करते हैं कि ये कोरोना जो काल है, कोरोना महामारी है, जल्द से जल्द पूरे विदेश में, इंडिया में, पाकिस्तान में, सब जगह खत्म हो. ये आप एक पूरे विश्व के लिए, पूरे दुनिया के लिए एक बहुत बड़ी मिसाल है सर. विशाल जी, आपको एक मिनट में रोकना चाहूंगा. विशाल जी, 1 मिनट. आदरणीय भूषण सिंह राजे होळकर भी ज्वाइन हो चुके हैं. कुछ टेक्निकल प्रॉब्लम की वजह से वो शायद लेफ्ट हो चुके थे. राजे साहेब, आपण अगदी सुरुवातीपासून या कार्यक्रमात आपण जॉईन झालेले आहात. पाकिस्तानातील मराठी कम्युनिटी आपल्यासोबत जॉईन झालेली आहे. देवदूताच्या रूपात आपल्याला लाभलेले MLA निलेशदादा लंके यांच्या कार्याचा आपण एक प्रकारे आढावा घेत आहोत किंवा गौरव घेत आहोत. आणि आपले जे मराठी बांधव आहेत पाकिस्तानमध्ये वसलेले, दुबईमध्ये वसलेले, यांना निलेशदादांच्या कार्याबद्दल आपण माहिती दिली. तर आपण हे सगळं संभाषण आपण ऐकत होतो. आम्ही आपल्याला बघत होतो की आपण सुरुवातीपासून या कार्यक्रमामध्ये आपल्या पूर्ण बिझी शेड्यूलमध्ये आपण वेळात वेळ काढून ह्या मीटिंगमध्ये आपण जॉईन झालेला आहात. तर आपण या संपूर्ण विषयावर काय बोलाल? निलेशदादांचं जे कार्य आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? प्लीज सर. मगाशीच आपण डिस्कस केलं. मी थोडस हिंदीमध्ये बोलतोय लंके साहेब, कारण आपल्याला पूर्ण या सगळ्या लोकांना ते कळालं पाहिजे. तो जैसे कि जब मैं आप सब लोगों से बातचीत कर रहा था, तब मैंने आप सब लोगों को बताया कि ये जो कोरोना की जो महामारी अभी चल रही है, सिर्फ हिंदुस्तान में ही नहीं, पूरे विश्व में चल रही है. तो इस महामारी के काल में कई सारे ऐसे उदाहरण पूरी दुनिया भर से हम सबके सामने आए कि जिसमें एक मानवतावादी जो हमारा गुण है लोगों का, वो उभर कर सामने आया. फिर वो लोक प्रतिनिधि हो या फिर सामाजिक संगठन हो या विशेष रूप से कई डॉक्टर्स हो, अलग अलग माध्यमों से लोगों ने अपने अपने क्षमता के अनुसार उन्होंने कार्य किया. लेकिन जब हम महाराष्ट्र की बात करते हैं और विशेष रूप से एक व्यक्ति की बात करते हैं, मतलब मेरा और लंके साहब का वैसे पर्सनल परिचय तो है नहीं, लेकिन जब से हमने सोशल मीडिया के माध्यम से हो या न्यूज़पेपर्स के माध्यम से हो इनके कार्य के बारे में जाना, तो हमें मतलब बेहद आनंद इस बात का हुआ कि ऐसा लोक प्रतिनिधि मैंने जीवन में पहली बार देखा कि जो ऐसे आपदा की समय में अपने लोगों के साथ में कंधे से कंधा लगा के खड़ा हो और उनकी सारी समस्याओं में खुद हो के वो, मतलब मैंने इनके कई वीडियोस भी देखे, ये खुद उस कोविड सेंटर में रुके हुए थे, वहीं पे उन लोगों के साथ में ही खाना खा रहे थे. तो सबसे पहले तो मुझे एक चिंता इस बात की लगी कि ऐसे महत्वपूर्ण व्यक्ति, मतलब जो लोगों के लिए इतनी जागरूकता दिखाते हैं,
ऐसे व्यक्तिमत्व अगर हमारे में से ये कोरोना की महामारी के चलते भगवान ना करे अगर उनको कुछ हो गया तो इन्होंने प्रिकॉशंस कितनी लेना चाहिए, मतलब ये सबसे बड़ा एक डर मुझे उस समय लगा। लेकिन फिर बाद में जैसे मैंने इनके और कई वीडियोस देखे, इन्होंने उसमें कहा कि ये जो लोग यहाँ पे एडमिट हैं या फिर जो लोग मेरे इस इलाके से ताल्लुक रखते हैं तो ये मेरा परिवार है, और अपने परिवार की जब बात आती है तो हम किसी भी स्तर पे जाने के लिए तैयार हो जाते हैं। तो इनकी ये बात सच में दिल को छू गई और मैं तहे दिल से इनका अभिनंदन करता हूँ। और आने वाले समय में मेरी इच्छा रहेगी कि जब भी संभव हो सके, मैं जब उस इलाके में हूँ तो मैं अवश्य इनसे मुलाकात करूंगा। और मैं ये चाहता हूं कि पूरे देश में इनके कार्य का सम्मान हो, मतलब इनका कार्य शब्दों में हम लोग बयां नहीं कर सकते। थैंक यू सो मच राजेश साहब। विशाल जी, आप अपना जो बात कर रहे थे कंटिन्यू, प्लीज वो कंटिन्यू कीजिए। पूरी मराठी कम्युनिटी के हवाले से, मराठी कम्युनिटी की ओर से आप अगर लास्ट में कुछ 2 मिनट आप कुछ कहना चाहेंगे तो आप जी continue सर, कीजिए। मैं यही कह रहा हूँ कि मैं पाकिस्तान में सारी मराठी समाज की तरफ से नीलेश लंके सर का और श्रीमद भूषण सिंह राजे होलकर सर का भी बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद करता हूँ। और आज जो भी माननीय आमदार नीलेश दादा लंके जो पूरे समाज के लिए सेवा कर रहे हैं, ये बहुत बड़ी एक उत्तम सेवा है, बहुत बड़ी सेवा है। हम भगवान से इनके लिए बहुत प्रार्थना कर सकते हैं कि भगवान इनको और हिम्मत दे और शक्ति दे कि जो ये सेवा में जो ये जुड़े हुए हैं इसी तरह ये लोगों की सेवा करते रहें और इनके हाथ से भी लोगों को एक शिफा मिले और मदद मिले, और ये कोरोना महामारी बहुत जल्द पूरी दुनिया से ही खत्म हो और सब पहले की तरह रहे। मेरी ऐसी आशा है, मैं ऐसी दुआ प्रार्थना करता हूँ भगवान से, और आप सब लोगों से भी बहुत थैंक यू करता हूँ। और नीलेश दादा लंके सर ने जो जो बातें बताई हैं मेरे दिल को छू गई हैं वो बातें, और बड़ी इस कोरोना महामारी में जो सेवा कर रहे हैं ये बहुत उत्तम सेवा। थँक यू और धन्यवाद। थँक यू विशालजी। आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जाऊयात. स्वप्न स्टडीज परिवारातर्फे मी म्हणजे आभार प्रदर्शनाची जी जबाबदारी आहे ती पुन्हा एकदा माझ्याचकडे आलेली आहे. तर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जे कोणी मान्यवर पूर्ण महाराष्ट्रातून जॉईन झाले, दुबईवरून जॉईन झालेत, पाकिस्तानमधून जॉईन झालेत, या सगळ्यांचा मी आभार मानतो। पाकिस्तान से जो मेरे भाई और बहनें ज्वाइन हुए, विशाल जी, लीला प्रकाश जी, मयूरिका जी, उनके पिताजी विनोद जी जाधव, ये सब, इन सब का मैं शुक्रगुजार हूँ। मैं आज के प्रोग्राम के जो प्रमुख अतिथि है श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर, इनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि अपने बिजी शेड्यूल से वक्त निकाल के, समय निकाल के हमारे साथ ज्वाइन हुए। आदरणीय आमदार नीलेश दादा लंके, इनका भी मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि जो वो एक भगवान का कार्य कर रहे हैं, देवाचं ते कार्य करत आहेत आणि देवदूताच्या स्वरूपात आम्हाला सगळ्यांना लाभलेले आहेत आणि लाखो लोकांची सेवा अथकपणे ते करत आहेत। आणि एवढं असून सुद्धा आपल्या बिझी शेड्यूलमध्ये म्हणजे ते प्रवास करतायत आणि प्रवास करता करता ते या मीटिंगला जॉईन झाले आणि आमचे जे पाकिस्तानमधले जे बांधव आहेत त्यांना आपल्या कार्याबद्दल सगळी माहिती दिली। मी आमदार निलेश दादा लंके आणि त्यांच्या पूर्ण टीमचा खूप खूप आभारी आहे की अगदी म्हणजे इतकं व्यवस्थित कोऑर्डिनेशन पहिल्यापासून म्हणजे कार्यक्रमाच्या आखणीपासून तर प्रत्येक स्टेपमध्ये त्यांनी आम्हाला मदत केली, सहकार्य केलं। भूषण सिंह राजे होळकर यांच्या पण संपूर्ण टीमचा मी आभारी आहे की या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्यांचं खूप सहकार्य आम्हाला लाभलं। त्यानंतर स्वप्न स्टडीजचे जे काही परिवार आहेत, आदरणीय प्राध्यापक नारायणजी टाक सर, बारामतीचे शेखर पाटील सर, त्याच्यानंतर बहरेनवरून जॉईन झालेल्या श्रीमती अनघा पारखी मॅडम आणि त्यांचे मिस्टर संदीप पारखी सर, त्यानंतर सुधा साठे मॅडम, सीमा दाभाडकर मॅडम, डॉक्टर शोभना देशमुख मॅडम, माधुरी पुराणिक मॅडम, अगदी श्रुती, या सगळ्याचं मी म्हणजे ज्यांचं आता कदाचित एखाद्या व्यक्तीचं माझ्याकडून चुकीने नाव राहून गेलं असेल, तर या संपूर्ण कार्यक्रमाला, या संपूर्ण मोहिमेला ज्यांचं प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सहकार्य लाभलेलं आहे, श्री नाबदा मोरे सर,
या सगळ्यांचं मी खूप खूप आभारी आहे. खूप खूप मी सगळ्यांचं धन्यवाद करतो आणि हा कार्यक्रम संपला, ही मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.